कित्येक वेळा हा अंक आम्हाला दिवाळी संपण्यापूर्वी संपून जातो, इतका तो मोठा प्रतिसाद असतो। दिवाळी अंकाची परंपरा गेली 100 वर्षांहून अधिक वर्ष ही सुरू आहे आणि ह्या सगळ्या प्रवासात गेली 31 वर्ष अक्षरधारा दरवर्षी दिवाळी अंकाचं दालन करते आहे। दसऱ्यानंतर किंवा दसऱ्याच्या आधी 8 दिवसच वाचकांची फोनवर चौकशी असते, अंक आला का, अंक आला का, म्हणजे वाचक वाट बघत असतात दिवाळी अंकाची। गेल्या वर्षी आम्ही वीणा गवाणकरांचा एक विशेष लेख होता, तर त्या लेखावरून अनेक पत्र, फोन, प्रत्यक्ष भेटून त्या अंकाबद्दलच्या प्रतिक्रिया जेव्हा वाचक सांगतो, तर एकूण अंकाच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर मग त्याचं वाचकांचं समाधान झालेलं जेव्हा दिसते, तेव्हा आपण काहीतरी केल्याचं एक सार्थक आणि त्याचं एक समाधान, एक आनंद नक्कीच मला म्हणजे महत्त्वाचं वाटतो आणि मी तो दरवर्षी त्याची वाट बघत असतो। आपण अक्षरधाराचं आधी मासिक सुरू केलं होतं आणि 1-2 वर्ष ते मासिक केल्यानंतर मग आपल्याला असं वाटलं की आपण अंकही केला पाहिजे अक्षरधाराचा, आणि तेव्हापासून मग अक्षरधारा दिवाळी अंकाला सुरुवात झाली। म्हणजे अल्पावधीतच त्याला 10 नामांकित पुरस्कार मिळाले, इतका तो त्याचा म्हणजे कित्येक वेळा हा अंक आम्हाला दिवाळी संपण्यापूर्वी संपून जातो, इतका तो मोठा प्रतिसाद असतो। दिवाळी इथून जी सुरू होते अंक आल्यावर ती म्हणजे घरात आम्ही शक्यतो नसतोच, दिवाळीत आमचा पूर्ण वेळ अक्षरधारा बुक गॅलरीमध्येच, घरात आकाशकंदील कधी लागेल माहिती नाही, पण इथं आम्ही अक्षरधाराच्या या सगळ्या दिवाळी अंकामध्ये आणि वाचकांचं जे समाधान आहे दिवाळी अंक आणि पुस्तकं बघून, तीच आमची दिवाळी असते खरी।